चपाती बनवूया. आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्पेशल आहे. घट्ट गरमागरम चपाती तूप लावून आमरस कधी खाल्ला का? नाही खाल्ला नसेल तर असं नक्की बनवून खावा. खायला पण मऊ लय सुंदर लागतात, चविष्ट लागतात. असं बनवायला पण सोपंच आहे. काय झंझट नाही, काय नाही. खूप साधी साधी गोष्टी सांगितले ते फॉलो करा. खूप मस्त घट्ट असं पाहू शकता तुम्ही चपाती संगून खूप मस्त लागतं. नक्की खावा आणि मला फॉलो करायला विसरू नका. चला, आंबे आहेत तर नक्की आमरस चपाती करून खावा, नाही तर परत खायला भेटणार नाही. मी पाहू शकता गावाकडनं येताना किती आंबे आणले होते. पातेलं भरून गच्च एक ताट घेतलं, त्याच्यामध्ये पाणी वतून घेतले. 10-12 आंबे घेतले, स्वच्छ धुवून घेते. आणि मला फॉलो करा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मंडळी. असंच गावाकडले रेसिपी पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा. मी आता सगळ्या आंबे घालून घेत आहे, एक 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 करून. पाहू शकता तुम्ही आंब्याचं किती कलर मस्त आहे आणि दिसायला पण, खायला तर एक नंबर आहेत. खूप गोड 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 गोड. साखर थोडंच घालायचं, नाही घातलं तर पण चालतंय. सगळे लहान मुलं तर गोड राहिल्याशिवाय तर खाणारच नाही. त्यासाठी मी पूर्ण चीक वगैरे स्वच्छ खळाखळा पाण्याने सगळे पूर्ण एक एक आंबे सगळे धुवून घेते. माझी रेसिपी कशी वाटत आहे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी. मी पूर्णपणे एक 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 आंबे करून सगळे धुवून घेते. पाहू शकता आपलं चीक वगैरे भरपूर लागतं, पडल्यामुळे चोथा वगैरे भरपूर निघतं. सगळं पूर्णपणे मी एक एक सगळं स्वच्छ धुवून घेत आहे पाण्याने. तुम्ही पण आंबे पूर्ण खळाखळा पाण्याने धुवून घ्यायचं. पूर्णपणे मी आंबे धुवून घेतले, आता ताटात घेते साईडला. चला आता आमरस बनवूया. आमरस पोळी कुणाला खायला आवडते ते नक्की कमेंट करा. मी रेसिपी तुमच्या संग नक्की शेअर करेन. गावाकडल्या रेसिपी पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा. मी आता एक चाकू घेतले साईडला, मिक्सर भांडं घेतलं. मिक्सर भांडं नसलं तर तुम्हाला दुसरी पण पद्धत मी दाखवते. न मिक्सर भांडं न वापरता आपण आमरस चपाती बनवू शकता. त्याला तर खूप कष्ट वगैरे काय लागत नाही. ही मुलं असं खूप आवडीनं खातात म्हणून त्यांच्यासाठी बनवायचं. असं पूर्णपणे मी सगळं पूर्णपणे असं एक साईडचं कापून घेते. तुम्हाला छान दिसावं म्हणून असं 4 भागामध्ये डिझाईनसारखं करायला गेले, ते का जमलं नाही मला. माझी साधी पद्धत वापरते मी. पूर्णपणे चाकून आहे तेवढं सगळं त्याचं गापमधलं आतलं सगळं पूर्णपणे काढून घ्यायचं खरडून. एका साईडला मिक्सरचं भांडं घेतले. सेम पद्धतीनं सगळ्या आंबे मी असंच कापून घेणार आहे. कापून घेतल्यानंतर मी सांगते काय करते. एक मिक्सर घ्यायचं, मिक्सरला करा 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 सगळं आमरस फिरून घेते. असं छान वाटतंय की नाही खायला. चला मिक्सर भांड्यामध्ये घालून घ्यायचं आता. आमरस चपाती खूप सुंदर लागते. एक चपाती खायच्या जागी 3-4 चपाती खातं बघा माणूस. मला तर खूप म्हणताना खूप आवडतं आमरस चपाती. कुणाकुणाला आवडतं आमरस चपाती नक्की कमेंट करून सांगा मंडळी. चला तर मी पूर्णपणे वरलं गाभा आता असं काढून घ्यायचं. राहिलेलं कोळीपासला पूर्णपणे खरडून होईल तेवढं शक्यता पूर्णपणे खरडून घेण्याचा प्रयत्न करा. निघेल तेवढं निघेल. मी होईल तेवढं शक्यता पूर्णपणे खरडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण सेम असंच करा. खूप काय झंझट नाही, काय नाही. 1-2 मिनटामध्ये तयार होतं आमरस चपाती. चपाती बनवायला तर उशीर लागतं बघा मंडळी. आमरस म्हणताना खूप जल्दी होतं. चला आता मी पूर्णपणे आता दुसरं घेते आंबा, ते पण सेम याच पद्धतीने कापून घेण्याचा प्रयत्न करते. पूर्णपणे आंबे मी आता सेम याच पद्धतीने सगळे कापून घेते. कापून घेतल्यानंतर मिक्सर भांड्यामध्ये साखर घालून फिरवून घेते. पूर्णपणे आंबे कापून घेत आहे. कापून घेतल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं. चला पूर्णपणे मी पाहू शकता मिक्सरमध्ये थोडंसं साखर घालायचं चवीप्रमाणे. साखर घालून पूर्ण बारीक पेस्ट होईल तेवढं पूर्णपणे बारीक करा. मुलं खूप आवडीनं खातात आमरस चपाती. नक्की फॉलो करा. पूर्णपणे मी वाटून घेतले. पूर्ण आमरसचे असं काढून घेतले. एका साईडला साखर पूर्ण आंब्याचं गाप सगळं घालून पूर्णपणे वाटून घेत आहे मिक्सरमध्ये. वाटून घेतल्यानंतर पूर्णपणे तयार झाले आमरस चपाती. या खाण्यासाठी नक्की मला फॉलो करा. वाटून घेतले. चला फॉलो, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा मला नक्की.
बाय बाय मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसे वाटत आहेत गावाकडले रेसिपी पाहण्यासाठी नक्की फॉलो कर. आजीच्या हाताची चव, आमरस चपाती, गावाकडली पद्धत, साधी सिंपल. बाय बाय मंडळी, भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ. संध्या दादा ताईंला माझे व्हिडिओ पहा.